जसं तुम्हाला त्या काचेमध्ये तुमचे वडील दिसतात ना, तसं आम्हाला आमच्या दगडाच्या मूर्तीमध्ये आम्हाला विश्वाचा मालक दिसतो, त्याच्यामुळं आम्हाला मूर्तीपूजा करावी लागते. बरेच जण असे असतात की जे मूर्तीपूजेला मानत नाहीत, पण मी मानतो, कारण मूर्ती बघितली की मग मात्र आम्हाला देवाचं स्मरण होतं, आणि ज्याला बघून देवाचं स्मरण होतं ते आम्हाला देवतुल्य आहे. खरं तर गणपती बाप्पाचं दर्शन 3 प्रकारे करता येतं. पहिलं दर्शन आहे ते म्हणजे मूर्तीमध्ये दर्शन, दुसरं दर्शन आहे ते म्हणजे स्वप्नामध्ये दर्शन, आणि तिसरं दर्शन आहे त्याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. आपल्याला मूर्तीमध्ये सगुणाचा साक्षात्कार व्हावा याला मूर्ती दर्शन, सामान्य दर्शन असं म्हणतात. स्वप्नामध्ये ज्याला दर्शन होतं त्याला मध्यम दर्शन असं म्हणतात, आणि ज्याला सर्व चराचरामध्ये गणपतीच भरून पुरलेला आहे असं दिसतं त्याला अपरोक्षानुभूती गणपती बाप्पाची होते असं म्हणतात. आणि बारकाईनं जर चिंतन कराल तर पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांना मूर्तीतलं दर्शन झालेलं आहे, दुसऱ्या चरणामध्ये ते जे दर्शन आहे ते माझ्या मनात व्हावं, म्हणजे मन तिथं स्वप्नाचं आधिपत्य असतं म्हणून ते स्वप्नातलं दर्शन तुकोबरायांना झालेलं आहे, आणि चराचरी गजानन तुकोबरायांना दिसायला लागला म्हणून गजाननाची अपरोक्षानुभूती सुद्धा तुकोबरायांना झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्यालाही दर्शन होताना अशाच पद्धतीनं व्हावं. आपण गणपतीची बाप्पाची जी पूजा करतो ती कशासाठी करतो? त्यांनी दर्शन द्यावं म्हणून आपली पूजा नसते, आपला स्वार्थ आहे म्हणून आपण त्याची पूजा करतो. रामदास स्वामींचं एक प्रमाण आहे, लालची आहे जन. आता मला प्रमाण आठवत नाही पण मी अर्थ मात्र त्याचा सांगते. हे जन लालची आहे, ते गणपतीला पहिल्यांदा वंदन करतात. कशासाठी? तर घेवदेव व्यवस्थित व्हावी म्हणून. नाहीतर गणपती बाप्पाचं पूजन करण्यामध्ये आमचा काही स्वारस्य नाही आहे, त्याच्याकडनं काहीतरी मिळावं म्हणून आम्ही त्याचं पूजन करतो. पण तसं का होईना तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग का बरं त्याला प्रत्येक कामामध्ये पहिल्यांदा का पूजलं जातं, का त्याला एवढा मोठा मान आहे? त्याचं कारण आहे, गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांच्यामध्ये वाद लागला मोठेपणाचा. तू मोठा की मी मोठा. आजकाल समाजामध्ये हाच वाद बराच मोठा आहे, तू मोठा की मी मोठा. आणि खरं तर आहे ना, या मोठेपणाच्या वादामुळंच आपलेपणा, प्रेम, आपुलकी निघून गेली आहे माणसांमधनं. कोण मोठा याच्यापेक्षा किती कोणी मोठा असू द्या, जो मोठा तो माझा आहे असं म्हणून जर चाललात ना तर तुमच्या समाजामध्ये जी तेढ निर्माण झालेली आहे ती कुठंतरी संपेल. पण त्यासाठी तुम्ही मी मोठा असं करणं काही उपयोगाचं नाही. मोठापणा तरी का माणसाला वाटतो? तुमच्यामध्ये असणारा जो इगो आहे ना तो तुम्हाला शांत बसू देत नाही, आणि अहंकार हा माणसाचा वैरी आहे. अहंकार म्हणून तर परमार्थिकाला बाकी कुठल्या गोष्टीपासून नाही, पण अहंकारापासून संत सावध करतात. बाकी एखादा विकार राहिला तरी चालेल, पण अहंकार मात्र अजिबात आपल्या अंतकरणात नसावा. कारण तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा. देवाला तिळभर सुद्धा अभिमान चालत नाही. आता जे कायम चिंतन ऐकणारे श्रोते असतील ते म्हणतील, ताई ढिगभर अभिमान झाला तर ठीक आहे, पण तिळभरानं काय फरक पडणार आहे? तिळभरानं सुद्धा फरक पडतो. मला माहिती नव्हतं, पण या विषयाचं मी चिंतन माझ्या गुरूंच्या मुखातनं ऐकलं, त्यावेळेला मला कळलं. काय फरक पडतो ते सांगते. पहिली भजन करा. विठ्ठल माता माऊल्या माझ्यासमोर बहुसंख्येनं बसलेल्या आहेत. आता गणपती बाप्पा आले म्हणजे गौरी पण येतात आपल्याकडं. बरं, गौरी आल्या की जेवतात दुसऱ्या दिवशी. मग जेवताना त्यांना नैवेद्य म्हणून तुमच्याकडे काय बनवतात? भरतगाववाडीत काय बनवतात? बरं, पुरणपोळी. पुरणपोळी करायची म्हणल्यानंतर आमटी भात पण करावा लागतो. बरं, त्याच्यानंतर भजी पण तळावी लागतात, कुरडई पण तळावी लागते, तळतात. हा, आणि हे देवीला जरी नाही लागलं तरी बाईला लागतं, त्याच्यामुळे हे सगळं तळावंच लागतं. पण हे तळण्यासाठी कढईभर आपण तेल घेतलं, तेलामध्ये आपण भजी तळली, कुरड्या तळल्या, पापड तळले, हे सगळं तळलं. मग तेल शिल्लक राहतं का संपतं? शिल्लक राहतं. पण शिल्लक राहिलेलं तेल आपण टाकून देतो का पुन्हा वापरतो? टाकून देईल ती बाईच कसली हो. बाई ते तेल पुन्हा
कशाला तरी वापरता येईल म्हणून ती गार झालं तेल कढईतलं तेल डब्यात ओतून घेते, फुलपात्रात कुठल्या तरी पात्रात ओतून घेते. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्या वेळेला तुम्ही ते तेल त्या कढईतनं काढता त्यावेळेला सरळ कढई अशी उभी करता आणि तेल काढता की अगदी पार बोटानं पुसून ते कढईतलं तेल काढता? नाही, मी पण बाईच आहे, दिलखुलासपणे बोला, काय करता? हा, पुसून बोटानी नाही, गरम गरम तेल थोडी काढतं कोणी, ते गार करायचं आणि मग ते बोटानं पुसून पूर्ण निथळ असतोपर्यंत. पर पूर्ण निथळली कढई समाधान होतं का बाईचं? जी त्याच्या पुढे जाऊन संसार करणारी आहे ना ती काय म्हणते माहितीये का? अजून दिसतंय तेल, मग ती काय करते माहितीये? कणकीचा गोळा घेते आणि तो गोळा त्या कढईत टाकते आणि गोळसून 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 ती पूर्ण कढईचे तेल काढून घेते. पण आता सांगा, पार कणकेच्या गोळ्यानं ते तेल काढलं, आता कढईला तेल राहिलं का? आता कढईला तेल राहिलं नाही. मग आता त्याच्यामध्ये 1 लिटर दूध तापवायला काही अडचण? असं कसं तापवता येईल? जरी तेल डोळ्यांनी दिसत नसलं तरी डोळ्यांनी न दिसणारा सूक्ष्माती सूक्ष्म अंश त्या कढईला तेलाचा चिटकलेला असतो. आणि तो तेलाचा अंश काय करतो तर त्या जर समजा तेलाला न धुता तुम्ही जर त्याच्यात दूध तापवलं तर लिटरभर जे दूध आहे ते लिटरभर दूध नासण्याची शक्यता असते. म्हणजे डोळ्यांना न दिसणारा सूक्ष्माती सूक्ष्म तेलाचा अंश जर लिटरभर तेलाला नासवतो तर तुमच्या अंतकरणातला सूक्ष्माती सूक्ष्म अहंकार, तिळभर अहंकार हा तुमच्या आयुष्यभराच्या परमार्थाला नासवल्याशिवाय राहणार नाही. आणि तो नासवायचा नसेल तर अहंकार सोडा. आणि मग काय? अहंकार गेला तुका म्हणे देवा, मोठेपणा ज्या वेळेला आपल्या अंतकरणात येतो त्यावेळेला कुठेतरी अहंकार जागा झालेला असतो. गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांच्यामध्ये वाद चालू झाला, तू मोठा की मी मोठा. कार्तिकेय म्हणले मी जन्मानं पण मोठा आणि तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्या कारणानं ज्ञानही वैराग्यानंही मी तुझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मी मोठा. गणपती बाप्पा म्हणले वयानंच मोठा आहे पण बुद्धीनं मी मोठा आहे त्याच्यामुळं मी मोठा. मग त्यांच्या वादाचा चेंडू गेला मम्मीच्या कोर्टात. मम्मीच्या म्हणजे पार्वतीच्या. पार्वती माईला दोघांनी विचारलं आमच्या दोघात मोठं कोण ते सांग. पार्वती म्हणली एकाचं नाव घेऊ तर दुसऱ्याला राग येईल. तिने सांगितलं दोघं माझ्यासाठी समसमानात. मग गणपती बाप्पा म्हणले तसं नाही जमायचं, खरं खरं सांग मोठं कोण आहे ते, तो मोठा का मी मोठा? पार्वती मातेने सांगितलं ठीक आहे तुमचा वादच मिटवायचा आहे ना, ऐका आत्ता या क्षणापासनं लगेच निघायचं आणि अख्ख्या विश्वाच्या 3 प्रदक्षिणा करून येऊन जो माझ्या पाया पडेल तो मोठा, जो पहिला येईल तो मोठा, तो विजयी. कार्तिकेय म्हणले जमलं. मोठ्यावरती आईचा जीव जरा जास्तच असतो हे सिद्ध केलंस माते तू. कारण एकतर तो गणपती, त्यात त्याची फिगर म्हणजे 0 फिगर, त्याची ती एकदम ढेर एवढी मोठी महाकाय असा विशाल तो गणपती. बरं पळालाही असता जर वाहन चांगलं असतं तर एवढा मोठा गणपती आणि त्याचं वाहन काय म्हणे तर उंदीर. उंदरावर बसून हा किती पळायचा आणि असा पळला तरी याला धाप लागेल. त्याच्यामुळे आता जमणार आहे. एकतर माझं वजन कमी आहे, त्याच्यामध्ये माझं वाहन मोर आहे. मोर हा कधी कधी चालतो पण आणि कधी कधी उडतो पण, त्याच्यामुळं मी प्रदक्षिणा अगोदर करणार. कार्तिकेयांनी अशी पापडी लवस्तोपर्यंत मातेचं घर सोडलं आणि ते कैलासातनं निघून गेले. गणपती बाप्पाने विचार केला, विचारच केला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे बघा ना, मी उद्या नाही येणार आहे. रडणारं बाळ उद्या पण इथं ओरडणार आहे, पण मी ओरडायला उद्या नाही येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. आणि काय आहे, तुमच्यासाठी आम्ही आलो आहेत. तुमचं फक्त मन, तुमचं चित्त कीर्तनामध्ये असलं म्हणजे मग आम्हाला मिळालं. नाही तर आम्हाला असं विशेषत्वानं काय प्राप्त होत असतं. इथं समाधान एकच आहे की तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती समाधान लागलं की आम्हाला असं वाटतं वा आम्ही कीर्तन केलं ते सार्थकी लागलं. नाही तर तुमची जर लक्ष इकडे तिकडे गेली की असं वाटतं नसतं कीर्तन केलं तर बरं झालं असतं का. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे ठेवा. अगदी अर्धाच तास राहिले आपल्याकडं. मी 30 मिनिटाच्या वरती जाणार नाही, पण 30 मिनिटं सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गणपती बाप्पांनी
स्वामींनी तोच विचार केला की मला तर काही पळत जाऊन किंवा माझ्या वाहनावरती बसून मला विश्वाची प्रदक्षिणा जमणार नाही, पण बुद्धीची देवता आहे ना गणपती बाप्पा, हुशार आहेत, ज्ञानानं फार मोठा अधिकार आहे त्यांचा. त्यांनी आपल्या आईच्या हाताला धरलं, एका दगडावरती बसवलं, वडिलांना हाक मारली, शिवपरमात्म्याला त्या मातेच्या जवळ बसवलं, गणपती बाप्पांनी उंदराला बाजूला केलं, म्हणले बाजूला हो, तुझं काही काम नाही. आणि आई वडिलांच्याच कडेला 3 प्रदक्षिणा मारल्या. त्या 3 प्रदक्षिणा मारल्या आणि पहिलं आईचं दर्शन घेऊन दुसऱ्यांदा वडिलांचं घेतलं आणि हात जोडून आईला सांगितलं, माते माझ्या विश्वाच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. पार्वती माता म्हणली, काही पण काय बोलतोस, आम्हाला प्रदक्षिणा घालून विश्वाच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या असं म्हणतो. त्यावेळेला गणपती बाप्पांनी सांगितलं, जगासाठी विश्व ही व्याख्या काय हे मला माहीत नाही, पण माझ्यासाठी माझं विश्व म्हणजे माझे आई वडील आहेत आणि माझ्या विश्वाला मी 3 प्रदक्षिणा घातल्या म्हणजे माझ्या विश्वाच्या प्रदक्षिणा झालेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर त्या आईबापांना आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं, आमच्यामध्ये सार सर्वस्व मानून आमची पूजा करणारा तू गणपती, म्हणून आजपासनं मोठेपणाचा मान तुला, म्हणून कोणत्याही कार्यारंभी पहिलं नमन हे तुला केलं जाईल. विठ्ठल विठ्ठल. पासून ते आजपर्यंत मोठेपणाचा मान, कोणतंही काम चालू करायचं असेल तर प्रथम पूजा ही गणपती बाप्पांची केली जाते. लग्नात पहिली पूजा गणपतीची, गाडी घेतल्यावर पहिली पूजा गणपतीची, पाया पुसताना घराचा पहिली पूजा गणपतीची. नाही केली तर 6 महिन्यात घर पडतं, 2 महिन्यात गाडी ठोकते आणि 3 महिन्यात लग्न तुटतं. म्हणजे जर गणपतीची पूजा केली नाही तर, त्याच्यामुळे त्याची पूजा करणं हे अपरिहार्य आहे. आणि त्या गणपती बाप्पांचं दर्शन मला व्हावं, त्या गणपती बाप्पांनी माझ्या आयुष्यामध्ये यावं, म्हणून त्या गणपती बाप्पांचं पहिल्यांदा स्वरूप, म्हणजे गणपती पण तसे खूप असू शकतात ना, अनेक गणांचे पती असू शकतात. मग मला कोणता गणपती अपेक्षित आहे हे तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात नमूद करतात. त्यासाठी धन्यवाद. सिद्धिकांता चिंतापणी माझी ऐका विनवणी. मूर्तीमध्ये भगवंत आहेत, पण ते सगळ्यांनाच दिसतात असं नाही. ते दिसण्यासाठी तेवढी दृष्टी सुद्धा भक्तिपूर्ण असावी लागते. आणि बरेच सण देव तर बरेच लोक तर असं म्हणतात की आम्ही मूर्तीपूजाच करत नाही, आम्ही नास्तिकच आहोत, आम्ही देवच मानत नाहीत, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि हा प्रकार आपल्याच बाबतीत घडतो असं नाही. स्वामी विवेकानंदांना एका नास्तिक राजानं निमंत्रण दिलं. स्वामी विवेकानंद घरी गेले, त्याच्या जेवण वगैरे झाल्यानंतर तो स्वामी विवेकानंदांना असं म्हणायला लागला की स्वामीजी तुम्ही योगी आहात आणि योग्यानं देव मानू नये.
कारण पतंजलीने जरी योगशास्त्रात पुरुष मानलेला असेल, ब्रह्मतत्व मानलेला असेल, तरी मी सांख्यशास्त्राचा पुरस करताय. सांख्य आणि पातंजल सूत्र ही जवळपास सारखी आहेत. त्याच्यामुळं तुम्ही देव मानू नये असं माझं मत आहे आणि तुम्ही मूर्तीपूजक होऊ नये. त्यावेळेला विवेकानंद म्हणतात, ठीक आहे मी मूर्तीपूजा करणार नाही, माझा विषय राहू द्या, पण तुमच्या पाठीमागं जो फोटो आहे तो कुणाचा आहे तो सांगा. ते म्हणले माझ्या वडिलांचा फोटो आहे. म्हणले मग माझ्यासाठी 2 मिनिटं त्याला खाली उतरवाल का? हो म्हणे उतरवतो ना. लगेचच सेवकांकरवी तो फोटो खाली उतरवून घेतला. म्हणे आता काय करायचंय त्याचं? काही नाही म्हणे, त्याच्यावर थुंका. राजा थोडासा अचंबितच झाला. थुंका? अहो काय बोलताय तुम्ही? ते वडील आहेत माझे. त्यावेळेला विवेकानंद म्हणतात वडील नाही आहेत, एक साधीशी काच आहे, त्या काचेच्या आतमध्ये एक कापड आहे, त्या कापडावरती कुठले तरी रंगरंगोटी केलेली आहे, ते काही तुमचे वडील नाही आहेत, साधी काच आहे, तुमकायला काही अडचण नाही. त्यावेळेला त्या राजानं उत्तर दिलं, जरी ती साधी काच असली, साधा कागद असला, रंग साधे असले ना, तरी सुद्धा त्या फोटोकडे बघितलं की मला माझे वडील आठवतात. त्या वडिलांना बघून मी माझं आयुष्य जगतोय. ते फोटोमधले जरी असले तरी माझे वडील आहे असं मी मानतो, म्हणून मी त्यांच्यावरती थुंकू शकत नाही. विवेकानंद म्हणले, जसं तुम्हाला त्या काचेमध्ये तुमचे वडील दिसतात ना, तसं आम्हाला आमच्या दगडाच्या मूर्तीमध्ये आम्हाला विश्वाचा मालक दिसतो. त्याच्यामुळं आम्हाला मूर्तीपूजा करावी लागते. बरेच जण असे असतात की जे मूर्तीपूजेला मानत नाहीत, पण मी मानतो. कारण मूर्ती बघितली की मग मात्र आम्हाला देवाचं स्मरण होतं, आणि ज्याला बघून देवाचं स्मरण होतं ती आम्हाला देवतुल्य आहे, म्हणून पूजा करावी लागते. त्याच्यामुळं मूर्तीमध्ये आपल्याला सगुणाचा साक्षात्कार होणं हे प्राथमिक दर्शन आहे, जे अनेकांना होतं अनेकांना होत नाही. ज्यांना होतं ते मंदिरात येऊन दर्शन घेतात. आणि याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण वारकरी संप्रदायातलं जर कोणतं असेल तर ते नामदेव महाराजांचं उदाहरण आहे. नामदेव महाराजांना मूर्तीमध्ये देव दिसला, म्हणून नामदेवांच्या तर हातनं नैवेद्य हातीचा मूर्तीचे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. सगळ्यांना नामदेव महाराजांचं आख्यान माहिती आहे. नामदेव महाराज वडील घरी नव्हते म्हणून नैवेद्याचं ताट घेऊन गेले. हातामध्ये ताट घेतलेलं आहे, मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि देवाला सांगितलेलं आहे देवा जेवा. आता देव रोज थोडी जेवत होता. वडील फक्त पाणी फिरवून माघारी आणायचे, पण गोडाईनं सांगितलंय देवाला जेव घालून मग या, तोपर्यंत तुम्हाला जेवण मिळणार नाही. नामदेव महाराज तिथं गेले आणि मग पाणी वगैरे फिरवलं. देवा जेवा, देवा जेवा. बऱ्याचदा म्हणले पण देव काय खाली येईना. मग नामदेव महाराजांच्या लक्षात आलं आज एकादशी नाही का, देवाचा उपास आहे. मग देवाला सांगितलं देवा जेवू नका, किमान दूध तरी प्या. मग दुधाचा गडवा असा समोर नेला, देव दूधही पेनात. आणि मग देवाला त्या नामदेव महाराजांनी दुधाबद्दलचं वर्णन आणि कौतुक समजावून सांगायला सुरुवात केली. नामदेव महाराज देवाला त्या दुधाबद्दल काय काय सांगतात माहितीये? पहिला युक्तिवाद केलाय तो असा आहे, दूध पी गो मोरे गोविंद दूध पी गो मोरे गोविंद गोविंद गोपाल गोविंद गोपाल दूध पी गो मोरे कदाचित देवाला वाटत असेल का प्या, म्हणून पहिला युक्तिवाद. सोने का गडवा दुधाने भरियो पियो नारायण गे बडियो दूध पियो मोरे गोविंद लाला. देवा मातीच्या भांड्यात दूध नाही आणलेलं, सोन्याच्या भांड्यात दूध आहे, आता तरी प्या. तरी देव खाली येणार. मग पुढे जाऊन सांगतात देवा जरशा गाईचं दूध नाही, काळ्या कपिली गाईचं दूध आहे. आणि जरशा गाईचं दूध तुम्ही पण पीत जाऊ नका, धारा काढून ते डेअरीला देत जा, पण घरी प्यायचं नाही. म्हणजे लोकांचं तिकडं काही का होईना, आम्हाला काही नाही झालं पाहिजे. पण जर्शी गाईच्या दुधात एक दोष आहे, ती खाते पिते, दूधही भरपूर देते, पण बिगर कामाची जास्त ओरडते. आणि तिचीच दूध आत्ताची पोरं पिल्यामुळं पोरं सुद्धा खातात पितात आणि बिगर कामाची. हा दोष आहे तिच्या दुधाचा. म्हणून देवाला पण सांगणार देवा
दूध कोणाचं आहे माहितीये का? काला पछडा का पेला दुधा दुहावला नावा जाये दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला. देवा जर्शा गाईचं दूध नाही, काळ्या कपिला गाईचं दूध आहे आणि दोहन करणारा दुसरा कोणी नाही. दूध दुहावन नामा जाई, आता तरी दूध प्या. तरी देव खाली येणार. मग तिसऱ्यांदा जरा धमकीच दिली नामदेव महाराजांनी, ए देवा फार झालं तुझं, आता 3 म्हणायच्या आत इथं आला तर ठीक, नाहीतर हीच वीट आणि हे माझं डोकं एक करतो की नाही बघ, डोकं फोडून जीव देईन. देवा एक. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. देवा 2. देव गरुडजीला म्हणतात फेअर अँड लवली पावडर नंतर लावा चला, नाही तर तो मरेल हो. आणि 3 म्हणल्याबरोबर गरुडालाही मागं सोडलं. देव मूर्तीतनं कडकड कडकड आवाजाला बाहेर निघाले. तो गडवा जो होता तो हातात घेतला, गटगट गटगट दूध प्याले आणि एका दमात दूध पिल्यानंतर नामदेव महाराजाच्या डोक्यांवरती हात ठेवून असं गदगद हलवून म्हणतात, नाम्या अरे एवढा हट्ट बरा नाही, तुझ्यासारखा आगाऊ भक्त मी कुठं बघितलं नाही. असं म्हणत देव नामदेव महाराजांना जवळ घेतात आणि हसत हसत नामदेव महाराजांशी संभाषण करतायत. काय संभाषण आहे? ऐसा भगत में कबू नहीं पाया, ऐसा भगत में कबू नहीं पाया, नामा देव हसाया दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे पहिलं मूर्तीतलं सगुण साक्षात्कार झाला आणि ते दर्शन झालं. असं अजून कोणाला झालंय का? भक्तांसाठी भक्तांना दर्शन देतो तो सगुण स्वरूपात नवल नाही, तर जे त्याचे भक्त नाहीत, भक्तांना त्रास देणार आहेत, अशांना सुद्धा दर्शन देतो की होतो. दामाजी शेटांना 10च मिनिटं राहिले, कधी 3 चरण जायची देव जाणे, पण किमान आपण प्रस्तावनेमध्ये प्रवेश तरी करूयात पहिल्या चरणात आणि संपूयात. दामाजी शेटांना बिदरच्या बादशानं 8 टाकलं का? तर दुष्काळामध्ये सगळं जे काही गोदामातलं धान्य होतं ते वाटून टाकलं दामाजी शेटांनी. देवाला इकडं टेन्शन आलं, रोज नैवेद्य घेऊन येणारे दामाजी शेठ, आता मात्र काही मला दामाजी शेटांकरवी नैवेद्य येईना, म्हणून छानसं विठू महाराजचं रूप धारण केलं देवानं. गुडघ्या इतकं धोतर, कंबर बांधली, छानसा अंगरखा घातला, पांढऱ्या रंगाचा फेटा आणि काळ्या रंगाची कांबळी खांद्यावरती टाकली, हातामध्ये घुंगराची काठी घेऊन बिदरच्या बादशाह समोर उभे राहिले. लांबनच जसं बिदरच्या बादशानं ते रूप बघितलं, देव दिसायला किती सुंदर हो, त्याला बघितलं तरी समाधान व्हावं इतका तो सुंदर आहे. पंढरीचा लावण्याचा पुतळा, पंढरीचा देव दिसायला सुंदर आहे, लावण्याचा पुतळा आहे. आणि मग त्याला बघितल्यावर बिदरचा बादशाह आपोआप उभा राहिला आणि त्या पायऱ्या उतरून खाली समोरच देवाच्या जाऊन उभा राहिला. कोण हो आप, कहाँ से आए हो, क्यों आना हुआ? त्यावेळेला देवानं सांगितलं, मेरे मालिक को आपने कैद कर रखा हुआ है, उनको छुड़वा दो, मैं यहाँ से निकल जाऊंगा. अरे कौन है तेरा मालिक? दामाजी सेठ. दामाजी? दामाजी तेरा मालिक है? हाँ. तू दामाजी के लिए काम करता है? हाँ, मैं दामाजी के लिए काम करता हूँ. अरे उसने मेरे गोदाम में जो जो कुछ वो अनाज था वो लूट दिया लोगों में, उसकी भरपाई कौन करेगा? माझी पण हिंदी फार चांगली नाही, थोडीशी समजून घ्या. आणि महाराष्ट्रातल्या तशी कुणाचीच चांगली नाही, मला पण चांगलं माहिती आहे. सगळ्यांची हिंदी म्हणजे मैं भागते भागते गया और धपकन पड्या, बहुत पोया बहुत चल्या, फिर गिरके में उभा राया, असं हिंदी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यांची. त्याच्यामुळे समजून घ्या. तुला जर त्यांना सोडवायचं असेल तर त्यानं जे माझं नुकसान केलंय त्याची भरपाई द्यावी लागेल बाबा. तुला आणले ना म्हणे, रिकाम्या हातानं आलेलो नाही. कमरेची पुरचुंडी काढली आणि खनखन खनखन वाजवत त्या सुवर्णमुद्रा अशा खाली टाकल्या. सुवर्णमुद्रांची रास लागली, ढीग लागला. सुवर्णमुद्रा काही संपेनात, ती जोळी काही खाली होईना. आणि मग हळूच प्रधानाला बिदरचा बादशाह विचारतोय, ये दिखदा भी काला है, काली जादू तो नहीं करता है? दिसतोय तर काळा, पण काळी जादू तर नाही करत. अरे 10 मिनिटं झालं हा त्याची झोळी खाली करतोय, पण झोळी खाली होईना. काय म्हणावं याला? काळी जादू करणारा म्हणावं का? त्यावेळेला त्यानं सांगितलं, दिखता तो काला है लेकिन काली जादू वाला नहीं लगता है, क्योंकि आंखें तो इसकी अच्छी है. मग
उसको बोलो बस करो. मग बिदरच्या बादशाह ए बाबा बस आम्हाला लागतंय तेवढं आम्ही काढून घेतो, बाकीचं पुन्हा भर. लागत होतं, जेवढी काही भरपाई होती ती काढली, बाकीचं पांडुरंगानं भरलं. आता फक्त एक काम करा, माझ्या मालकाला सोडा. ठीक आहे म्हणे, सोडतो. भगवंत जसे जायला लागले तशा बिदरच्या बादशाची बेचैनी वाढायला लागली. बिदरचा बादशाह त्या पांडुरंगाकडे बघून घायाळ झाला. ते रूप बघितल्यानंतर कोणाला वेळ लागत नाही हो. मीराबाईंसारखी राजकुमारी आहे, पण ती राजकुमारी सुद्धा म्हणते की त्याच्यासाठी मी काही बनायला तयार आहे. मैं बैरागन होंगे, मैं बैरागन होंगे रे बना, मैं बैरागन होंगे रे होंगे, मैं बैरागन होंगे, मैं जिन भेसा म्हारो सावर रिजो वही भेस करूंगी मैं बैरागन होंगी. एवढी मोठी राजकुमारी जर भाळू शकते तर बिदरचा बादशाह काय चीज आहे. जसा विठोबा जायला लागला तसे याचे ठोके वाढायला लागले आणि त्या बिदरच्या बादशाहने हाक मारली, अरे रुको यार जरा, ठहरो तो सही. पांडुरंगाने विचारलं अब क्या हुआ, कुछ गलती हो गई मुझसे. अरे बाबा काही चूक नाही झाली, जरा थांब ना, लगेच जाऊ नको ना. अरे पण काम संपलं माझं, राहून करू काय. त्या बिदरच्या बादशाहनं सांगितलं, दामाजी तुमको कितनी तनख्वाह देत आहे, काय पगार आहे तुझा दामाजीकडं. त्यानं सांगितलं 1 लाख. बादशाह म्हणला मी 2 लाख देतो पण माझ्याकडे राहा. तो म्हणला 2 लाख देतो म्हणूनच तू नको आहे. माझा मालक मला 1 लाख देतो. काय देतो हे महत्वाचं आहे. 1 लाख देणं महत्वाचं आहे. तुमचं लक्ष बिघडलं की देव दुरावतो. तुम्ही 2 लाख देणार आहेत त्याच्यामुळेच तुम्ही मला नकोय. माझा दामाजीच मला परवडला. तिथून भगवंत निघून गेले. पण इकडे बादशाची बेचैनी ती वाढायला लागली. दामाजी शेठला तर सोडलं, पण दिवसेंदिवस त्याला सगळीकडेच देव दिसायला लागला. शेवटी त्याला अन्न गोड लागेना. त्यानं सांगितलं मला दामाजीच्या घरी घेऊन चला. दामाजी शेठांकडे गेले आणि त्यांना सांगितलं, बाबा काही करा पण तो विठू महार दाखवा. म्हणजे कोण विठू महार. म्हणजे तुम्हाला सोडवायला आलता तो, मला कुणी सोडवलं. अहो तुमचा सेवक नाही का, तुमचा नोकर नाही का. अरे इथं मुंगीला टाकायला साखर माझ्या घरात नाही, मी सेवक कसा ठेवेन. आलता म्हणे एक जण. खोटं बोलू नको दामाजी, वाटल्यास देऊ नको मला त्याला, पण मला त्याला एकदा बघायचंय. कुठं आहे तो सांग. दामाजी शेठ म्हणले नाव काय सांगितलं. म्हणे विठू. खरं नाव काय सांगितलं. म्हणे विठू महार. विठोबा ऐसे कुछ बोल रहा था. आणि विठू महार म्हणल्यावरती दामाजी शेठांच्या डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा व्हायला लागल्या. हा दुसरा तिसरा कोणी नाही, घरात तर कामगार नाही, पण माझ्या हातचं जेवण त्याला मिळेना म्हणून जो माझा दास बनला तो माझा देवच असेल म्हणून रडायला लागले दामाजी शेठ. आणि पळतच पांडुरंगाच्या समोर गेले. त्या मूर्तीसमोर उभं राहिले आणि देवा माझ्यासाठी तुला त्रास झाला म्हणून रडायला लागले. देवाला विनवणी करतात, देवा जे रूप त्याला दाखवलंय ते मला दाखवा. बादशाह मागणं पळत आला. देवानं खुनवलं, दाखवलं असतं पण तो आला. तुम्हाला दाखवलं असतं, त्याला कसं दाखवू. त्यावेळेला भगवंत म्हणतात त्याचीच इच्छा आहे. मग काय इच्छा आहे त्याची. मग ही इच्छा आहे, निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो, निज रूप दाखवा हो. तुमचं रूप त्याला बघायचंय आणि जे त्याला दाखवलं ते मला पण बघायचंय. बघू तर द्या तुम्ही कोणत्या रूपात आल ते मला सोडवायला. मग पहिल्यांदा नरसिंह दाखवलं, हे रूप होतं का. नहीं बाबा इतना डरावना तो वो नहीं था. तो फिर कौन था. उसको बोलो अलग दिखाए. मग सांगितलं देवाला, देवा जरा चांगलं दाखवा रूप. हे नरसिंह रूप नव्हतं. मग दाखवतो कृष्ण दाखवतो. पार्था सदा विहेते प्रभु विश्वरूप दावा, मुरली मनोहराया वावाज वितका, एका करांगुलीने गोवर्धन धरावो, निज रूप दाखवा हरि दर्शनास द्या, निज रूप दाखवा. पार्थाला जे दाखवलं होतं ते कृष्ण रूप दाखवलं. ये था क्या. इधरच्या बादशाहने बघितलं, अरे ये भी बहुत बड़ी है लेकिन ये वो नहीं था. उसको बोलो विठू महार रूप वो जो पहना था वो पहन कर आए.
त्यावेळेला दामाजी शेठ म्हणतात हे मारून टाकीन मला. नरसिंह नाही म्हणतंय, राम नाही म्हणतंय, कृष्ण नाही म्हणतंय, दाखवलं काय त्याला? अरे जे मला माहिती नाही ते त्याला माहिती पडलं, आता तर दाखवाच. राजभ्रमा पटू द्या, प्रत्यक्ष एक वार श्री